नमस्कार। आज आपण निपाणी नगर महापालिकेच्या पट्टणकुडी या एरियामध्ये असणाऱ्या कचरा डेपोमध्ये आहोत। तर आज कशासाठी आहोत जर हे बघितलं तर समस्त हिंदूंच्या खरोखरच या ठिकाणी भावना पायदळी तुडवल्याचं आम्हाला या ठिकाणी निर्देशनात येत आहे। तर परवाच होऊन गेलेल्या गणेश चतुर्थी काळामध्ये आपण भक्तिभावाने ज्या गणेश मूर्त्या घरामध्ये पूजल्या होत्या आणि ह्या वर्षी कोरोना महामारीमुळे अत्यंत जग होरपळत असताना आज निपाणी महानगरपालिकेने एक आवाहन केलं होतं की आपल्या घरातील आपल्या गणेश मूर्ती इतरत्र न आपण विसर्जन करता ज्या नगरपालिकेने या ठिकाणी कृत्रिम या ठिकाणी हौद जे निर्माण केलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही ते विसर्जन करा आणि आपण त्या पुढे जाऊन आपण त्या व्यवस्थित त्या मूर्तींचं विधिवत आपण हे करू असं सांगितलं होतं। पण या ठिकाणी गणेश चतुर्थी झाल्याच्या काळखंडानंतर आता लक्षात येतंय की अतिशय दयनीय अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला मूर्त्या दिसत आहेत। जर या मूर्त्या जर आपण बघितल्या तर ही विटंबना आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या काही गणेश मूर्तींची सोंड तुटलेली आहे, काही गणेश मूर्तींचा हात तुटलेला आहे की अशा पद्धतीनं घोर असं विटंबन या ठिकाणी या गणेश मूर्तींचं झालेलं आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेशी इथं अतिशय भावनेशी खेळले गेलेला आहे। त्याचबरोबर या मूर्त्या आणत असताना अतिशय ज्या निपाणी नगरपालिकेमध्ये जो कचरा संपूर्ण भागातून गोळा होतो त्या टाकणारा डेपो आहे आणि त्या डेपोच्या आवारामध्ये या गणेश मूर्ती या ठिकाणी अतिशय दुरावस्थेमध्ये आणून ठेवलेल्या आहेत। जर या गणेश मूर्तीच्या पाठीमागे आपण जर पाहू तर अतिशय कचऱ्याचा ढीग साठलेला दिसतो आणि त्याचबरोबर या संपूर्ण जागेमध्ये अतिशय अस्वच्छ आहे। त्यामुळे हिंदूंचं जे देवता असतात आराध्य दैवत जे गणपती देवता आहे त्याच्या अतिशय घोर पद्धतीने महानगरपालिकेने या ठिकाणी निपाणी नगरपालिकेने या ठिकाणी अपमान केलेला आहे। त्याचबरोबर तर हा पहिली वेळ नाही आहे। तर याच्या पाठीमागे आपण जर जाऊन पाहिलं तर जे लॉकडाऊनचा पहिला काळ होता त्यावेळेला सुद्धा नगरपालिकेच्या वतीनं श्री देव यमदेवांची या ठिकाणी विडंबन केलं होतं। त्यावेळेला प्रशासनाचा नियम आणि कोरोनाचं वाढतं प्रमाण बघून काही हिंदुत्ववाद्यांनी ते सण करून आपल्या फोनवरती त्याचा निषेध व्यक्त केला होता आणि प्रशासनाला सहकार्य केलं होतं। त्याचबरोबर जर गणेश चतुर्थीच्या काळामध्ये परत नगरपालिकेच्या वतीनं घोर असं श्री गणेशांचं विडंबन करण्यात आलं। श्री निपाणीचे कमिशनर नगरपालिकेचे कमिशनर श्री बोरवणकर यांनी आपल्या मुलग्याला श्री गणेशांचं अर्धवट वेशभूषा करून पायामध्ये सँडल घालून निपाणी बसस्टँडच्या एरियामध्ये त्या मुलग्याला फिरवून त्या गणेशाला रूपातील मुलग्याला फिरवून लोकांना मास्क वाटत होते आणि त्यावेळेला श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याच क्षणी विरोध केल्यानंतर आणि फोनवरती त्यांना संभाषण करून हे चुकीचं आहे आणि आमच्या देवतेचे विडंबन आहे असे सांगितल्यानंतर श्री बोरवणे सर यांनी अतिशय उद्धटपणाचं आम्हाला या ठिकाणी उत्तर दिली होती। त्याही वेळा आम्ही काही तक्रारी आणि हे करणार होतो पण प्रशासनाचा अतिशय कोरोना काळ असल्यामुळे हिंदूंनी आपल्या धर्मभावना झाकून ठेवून प्रशासनाला सहकार्य करत होतं। पण आजचा हा प्रकार पाहता निपाणी नगरपालिकेला फक्त हिंदू देवतांचंच विडंबन करायचं आहे असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि निपाणी श्रीराम सेना आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही याचा जाहीर या ठिकाणी निषेध करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितोय की येणाऱ्या पुढील काळामध्ये जे गणेश भक्त आहेत अशा पद्धतीचं जर दान तुम्ही करत असाल तर तुम्ही घरी न गणपती बसवलेलं बरं आहे। कारण इतक्या भयानक पद्धतीनं आपल्या जर लाडक्या देवते जर विटंबना या ठिकाणी जर होत असेल तर आपण विचार करण्यासारखी ही वेळ आहे। तर समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे आणि सर्व पोलीस प्रशासन आणि पुढच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर ज्यांनी हा घोर असा हे विडंबन या ठिकाणी केलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या वरती भारतीय कायद्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि त्याचबरोबर ह्या समस्त गणेश मूर्ती त्यांनी आमच्या ताब्यात द्याव्यात आणि आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना विधिवत आम्ही त्यांचं या ठिकाणी विसर्जन करणार आहोत। जर लवकरात लवकर जर ह्या आमच्या मूर्त्या ताब्यात दिल्या नाहीत आणि संबंधितांवर कारवाई झाली नाही तर श्रीराम सेना कर्नाटक आणि समस्त हिंदुत्ववादी निपाणी संघटना मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडतील आणि त्या होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनीत करत आहे।